त्यांचे सुपुत्र विद्यमान अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेबजी गडाख सर, त्याचप्रमाणे आप्पासाहेब गडाख, त्याचप्रमाणे संस्थाचे उपाध्यक्ष दौलतरावजी मोगल सर हे आम्हाला गुरुस्थानी आहेत. विविध ठिकाणी ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे सीईओ म्हणजे आदरणीय अभिषेकजी गडाख सर हे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आपल्यापैकी बऱ्याच युवकांना अभिषेकजी गडाख सर यांच्याबद्दल माहिती असेल की ज्याप्रमाणे नानासाहेब यांचा करारी स्वभावाचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. कधी आंदोलने, कधी मोर्चे, तर कधी सत्याग्रह, तर कधी प्रत्यक्ष सत्तेत राहून काम कधीच देण्यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती. अगदी त्याच करारी हरहुन्नरी महत्वाकांक्षी स्वभावाने नटलेला हा युवक आपल्या महाविद्यालयीन दशक असताना सिन्नर कॉलेजच्या इतिहासात एकमेव सलग दोनदा जनरल सेक्रेटरी राहिला. तसेच याच कालावधीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्षपद भूषवले. हातात जर एखादे काम घेतले तर ते पूर्ण केल्याशिवाय थांबायचे नाही असा निखळ स्वभाव. याच काळात विद्यार्थ्यांच्यासाठी बस व्यवस्थेसाठी मोठे आंदोलन उभारले की सामाजिक जीवनातील युवकांच्या समस्या शासन दरबारी वारंवार केलेला पाठपुरावा असो अथवा ग्रामीण भागातील रुग्णांसाठी उभी केलेली मदत असो की कोविडच्या काळामध्ये पूर्व भागातील लोकांसाठी दवाखान्यात केलेली व्यवस्था असो, खरं म्हणजे MIDCच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना कंपनीत रोजगार मिळवून दिले. आता सांगावंसं वाटतं की त्यातील अनेक लोक आज परमनंट होऊन नोकरीतून मोठ्या हुद्द्यावर आहेत आणि ते आजही कार्यरत आहेत. याच शाळेत याच काळात महाविद्यालयीन राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं. 30 जिल्ह्यांचा यामध्ये सहभाग होता. ही तालुक्यातील आजपर्यंतच्या इतिहासात राजकीय जीवनाचा श्रीगणेशा केला. आज माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे CEO म्हणून काम बघताना प्रत्येक विद्यालयामध्ये डिजिटल एज्युकेशनची सुरुवात केली. विद्यालयामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी CCTVचा उपक्रम राबवला. विद्यार्थिनींना संस्था अंतर्गत बालिका समुपदेशन हा कार्यक्रमाची अंमलबजावणी आज करत आहे. विद्यार्थी व शिक्षक यांची गुणवत्ता विकासासाठी 2 सत्रांमध्ये शिक्षण क्षेत्रात अनुभवी लोकांच्या चर्चासत्रांचे आयोजन करतात. संस्थेतील अनेक विद्यार्थी राज्य स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती विविध स्पर्धांच्या माध्यमातून अव्वल येण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहली, शैक्षणिक साहित्य, विज्ञान साहित्य भेट असे अनेक उपक्रम ते राबवत असतात. विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांसाठी शाळेचे खुले व्यासपीठ निर्माण करून विद्यार्थ्यांसाठी मेळाव्याचे आयोजन करतात. नुकताच मागील वर्षी संस्थेच्या चांगल्या कामासाठी देशदूत परिवाराकडून संस्थेला गुरु या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज नवीन पिढीतील हा तरुण नेतृत्व पूर्व भागात नानासाहेबांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पेलताना दिसत आहे. स्वर्गीय नानासाहेब गडाख यांनी शैक्षणिक क्षेत्रात जे बीज रुजवले त्याचे बहरलेले वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी आदरणीय विद्यमान अध्यक्ष अण्णासाहेबजी गडाख सर, त्याचप्रमाणे अभिषेकजी गडाख सर हे सतत कार्यतत्पर आहेत. संस्थेच्या विकासाच्या घोडदौडीत माननीय अभिषेकजी गडाख सर यांचे मार्गदर्शन म्हणजे माइलस्टोन ठरत आहे. 21व्या शतकातील शैक्षणिक आव्हाने पेलण्यासाठी ते आपल्या कार्यशैलीने झपाट्याने बदल करत आहे. आदरणीय नानासाहेब गडाख यांना अभिवादन करताना आम्ही इतकेच सांगू शकतो, पवित्र स्मृतींची ज्योत ठेवते अखंड आमच्या मनी, पवित्र स्मृतींची ज्योत ठेवते अखंड आमच्या मनी, सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी, आठवणी अस्तित्व दिव्य कव वृत्ती भारावली, कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली, विनम्र श्रद्धांजली. अशा आमच्या दीपस्तंभांना वंदन करण्यासाठी माझ्या श्री भैरवनाथ हायस्कूल व AK ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी घेऊन येत आहे. शिक्षणातील बीज कसे अंकुरते. तर चला सुरू करूया श्री गणेशाला वंदन करून आणि सुरू करूया श्री कालभैरवांना वंदन करून.